बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवण फुलसिंग नगर तांडा इथं अंगणवाडीच्या खिचडीतून 10 मुलांना विषबाधा झालेली आहे। या सर्व मुलांना उपचारासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। तर मुलांना उपचारासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। या सर्व मुलांना खिचडीमधून विषबाधा झाली होती। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास माने। विकास, अंगणवाडीतील खिचडीतून या 10 मुलांना विषबाधा झाली होती, काय अधिकची माहिती आहे? तशी आपण पाहतो की माजलगाव तालुक्यातील ही घटना आहे। टाकरवण शिवारामध्ये जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीमध्ये हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते खरं तर अंगणवाडीमध्ये शिक्षण घेतात, परंतु ज्या ठिकाणी जे त्यांना शालेय पोषण आहार जो आहे तो दिला जातो त्या खिचडीमधूनच ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। यातील 10 विद्यार्थी जे आहेत ते सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, परंतु या सर्व विद्यार्थ्यांची शालेय जे चिमुकले आहेत त्यांची जी प्रकृती आहे ती स्थिर देखील आहे। त्यामुळे कोणतेही घाबरून जाऊ नये असं देखील या ठिकाणी आवाहन जे आहे ते ज्या ठिकाणचे जे काही डॉक्टर्स आहेत त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे विषबाधा नेमकं कुठल्या कारणाने झालेली आहे याची देखील माहिती सध्या प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जात आहे। परंतु ज्यावेळेस ही विषबाधा झाली होती त्याच दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि जे उपचार आहेत ते देखील केले जात आहेत। एकंदरीतच आता प्रशासन ही विषबाधा नेमकी कोणत्या कारणाने झालेली आहे, यात कोणी दोषी आहे का यावरती देखील कारवाई करण्यासाठी सध्या प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। आणि यामागे नेमकं आहे तरी कोण, कारण की विषबाधा झालेली आहे, विद्यार्थ्यांच्या प्रश्न जो आहे तो मुळात ऐरणीवरती आलेला आहे। त्यामुळे आता प्रशासन यामध्ये संपूर्ण गोष्टीमध्ये नक्कीच विकास, तर या संदर्भात कोणी दोषी आहे का याची देखील माहिती घेतली जाणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।